हल्ल्यांचा वेगवान आढावा घेऊया। भारताच्या S-400 सिस्टीमने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडलेत। भारताच्या 15 शहरांमध्ये हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। भारताच्या सुदर्शन चक्राने हे हल्ले उडवून लावले। चीनने पाकिस्तानला दिलेली HQ-9 रडार यंत्रणा भारताने नष्ट केली आहे। रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाल्यामुळे लाहोरपर्यंत भारतीय विमानांना मोकळं रान मिळतंय। ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवरती हल्ल्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानने मध्यरात्रीच्या दरम्यान पंजाब, गुजरात आणि राजस्थानातील भारतीय लष्कराच्या तळांवरती हल्ल्याचा प्रयत्न केला होता। भारतीय वायुदलाने ड्रोनचा वापर करून लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली। भारताने पाकला जोरदार प्रत्युत्तर दिले। पाकिस्तानच्या लाहोर, रावळपिंडी आणि कराचीत स्फोट झालाय, तर गुजरानवाला आणि अटकवरही भारताने ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने दावा केलाय। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील बोलन पास परिसरात आयडी स्फोटात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला। बलुच लिबरेशन आर्मीने हल्ला केल्याची माहिती दिली आहे। पाकिस्तानचे लाहोर स्फोटांनी हादरलं। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झाले आणि यानंतर लाहोर विमानतळ वाहतुकीसाठी बंद झाल्याची माहिती आहे। क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय। लाहोर पाठोपाठ पाकिस्तानच्या कराचीतही स्फोट झाला। पाकिस्तानच्या कराचीत शराफी गोद परिसरात हा स्फोट घडला। या स्फोटाने लाहोर शहर हादरून गेलं। पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये स्फोट होत असल्याने नागरिक भयभीत झालेत। रावळपिंडी शहरातल्या अनेक भागात साखळी स्फोट झाले। रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम या स्फोटामध्ये त्याची झळ पोहोचली आहे। भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानचे नेते प्रचंड घाबरून गेले। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इस्लामाबादेत उच्चस्तरीय बैठक बोलावली। या बैठकीत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख, ISI प्रमुख यांची उपस्थिती आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने हल्ल्याची धास्ती घेतली आहे। हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचा थरकाप उडालाय। पाकिस्तानच्या संसदेत घाबरलेल्या खासदाराला रडू कोसळलं। भारताच्या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे, तर ऑपरेशन सिंदूर सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिलाय। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। ऑपरेशन सिंदूर हे ऑनगोईंग ऑपरेशन असल्याचं सर्वपक्षीय बैठकीनंतर किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। मोदींच्या 7 लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। लाहोरमधल्या स्फोटानंतर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत। पूंछमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झालाय। यावेळी गुरुद्वारासह शाळांनाही पाकिस्तानने टार्गेट केलं। अमेरिकेच्या नागरिकांना लाहोर सोडण्याच्या अमेरिकेने सूचना दिल्या। ऑपरेशन सिंदूर नंतरची परिस्थिती पाहता अमेरिकन नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावं असा सल्ला अमेरिकेने दिलाय। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर धरमशालामध्ये होणाऱ्या IPL सामन्याचं ठिकाण बदललं गेलंय। पंजाब विरुद्ध मुंबई हा सामना आता धरमशालाच्या ऐवजी अहमदाबादमध्ये खेळवला जाईल। एअर स्ट्राईक नंतर भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केलाय। बगलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत, त्यामुळे चिनाब नदीला पूर येण्याची शक्यता आहे। भारताने पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे। अशातच आता भारतासोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी विनंती केली। आम्हाला शांतता हवी आहे, तोडगा हवाय, यासाठी आम्ही चर्चेला तयार असल्याचं डार यांनी म्हटलंय। पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला खतपाणी घातलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकमधल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानच्या सैन्याचे बडे अधिकारी उपस्थित होते। लष्करी अधिकाऱ्यांच्या कृतीनं ते दहशतवाद्यांना कसं पोचतात हेच जगासमोर आणलंय। ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि या हल्ल्यांना आपण प्रत्युत्तर दिल्याचा पाकचा दावा कसा खोटा होता हे आता तिथले नागरिकच सांगू लागलेत। पाकिस्तानच्या नागरिकांनी भारताच्या हल्ल्यांनी कशी पाकची दाणादाण उडवली हे सांगत पाकची पोलखोल केली आहे। पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उजेडात आलाय। पाकने भारताचे 5 जेट फायटर पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला।
आणि त्याचा पुरावा मागितल्यानंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर आला। पाकच्या सुरक्षा मंत्र्यांनी हास्यास्पद उत्तर दिलं। सोशल मीडियावरनं आम्हाला या संदर्भातली माहिती मिळाली आणि पुरावे सुद्धा तिथेच आहेत असंही त्यांनी म्हटलं। अल कायदाकडनं भारताविरुद्ध जिहादचं आवाहन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताची आक्रमकता आहे असा आरोप करत निवेदन जारी केलं गेलं। पाकिस्तानमधलं लाहोर स्फोटांनी हादरलं। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झाले। यानंतर लाहोरचं विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती आहे। क्षेपणास्त्रांनी हा हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींचा आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जगभरातनं समर्थन मिळतंय। फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दहशतवादी गटांच्या विरोधात या लढ्यामध्ये भारताला पाठिंबा दिलाय, तर पाकनं देशातील दहशतवाद्यांवर कारवाई करावी असं ठणकावलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरवरनं काँग्रेस नेते उदित राज यांनी सवाल उपस्थित केले। सिंदूर धर्मनिरपेक्ष नाही, एक विशिष्ट वर्ग सिंदूरचा वापर करतो, त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या जागी दुसरं नाव असायला हवं होतं असं उदित राज यांनी म्हटलंय। पाकिस्तानच्या हरकती पाहता, कुरापती पाहता यापुढेही पाकनं काही केलं तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल। पाकच्या कारवायांच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरूच राहील अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाचं वातावरण आहे। तर उरीमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय। यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर उरीमध्ये तणावाचं वातावरण आहे। पाकिस्ताननी शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यावर आता या ठिकाणी स्थानिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक स्थानिक जखमी झालेले असून त्यांच्या घरांचंही नुकसान झालंय। अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू आहे। यामुळे घरांचंही मोठं नुकसान झालंय। मात्र स्थानिकांनी झालेल्या नुकसानाबद्दल खेद व्यक्त न करता भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकचं कौतुक केलंय। तर गोळीबारानंतर नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। तेलंगणामध्ये काँग्रेसनं पाकिस्तान विरोधात रॅली काढली। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकचं कौतुक करत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली। मनमाडमध्ये ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर जल्लोष केला गेला। यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी एकमेकींना कुंकू लावत आनंद व्यक्त केला। जेजुरीमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला गेला। यावेळी खंडोबा मंदिरात पाकिस्तानवरती केलेल्या हल्ल्याचा जल्लोष साजरा झाला। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर बीडच्या आष्टी तालुक्यात एका विवाह सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला गेला। आष्टीमध्ये गोल्हार आणि नाकाडे कुटुंबियांचा विवाह सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये मोदींच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला। मुंबईच्या दादरमध्ये शिवसेनेकडनं भले मोठे बॅनर्स झळकावले गेलेत। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं गेलंय। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर वर्ध्यामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतषबाजी करत बजरंग दलानं आनंदोत्सव साजरा केला। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर शहापूरमध्ये भाजपनं जल्लोष केला। माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या निवासस्थानी हा जल्लोष साजरा झाला। भारतानं पाकिस्तानवरती केलेल्या एअर स्ट्राईक नंतर महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री भरत गोगावलेंनी आनंदोत्सव साजरा केला। यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली। पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवरती भारतीय सैनिकांनी हल्ला करत ती तळं उद्ध्वस्त केली। त्यामुळे चोपड्यात एबीव्हीपीच्या वतीनं जल्लोष केला गेला। यावेळी फटाके फोडून पेढे वाटून आनंद साजरा केला गेला। ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। या कारवाईचं स्वागत करत भारतात नागरिकांनी जल्लोष केला। पुरीच्या समुद्रकिनारी वाळूशिल्पाच्या माध्यमातून सैनिकांना सलाम केला गेला। भारतानं पाकिस्तानला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान हादरून गेलाय। पाकच्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांचा कडा मोडलाय असं वक्तव्य आमदार विश्वजीत कदम यांनी केलंय। आणि ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवल्यानंतर पाकिस्ताननं भारतावरती प्रति हल्ल्याचा प्रयत्न केला। नेमकं काय घडलं, कुठे घडलं, कसं घडलं ते आपण जाणून घेऊया। उत्तर भारतामधल्या विविध शहरांना आणि गुजरातमधल्या काही शहरांना पाकिस्तानकडनं टार्गेट करण्यात आलं।
पाकिस्तानकडनं ड्रोन आणि मिसाईल हल्ला या 15 शहरांवरती केला गेला, पण भारताची यंत्रणा सतर्क होती, सजग होती. भारताच्या S-400 या प्रणालीनं पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल आकाशातच उद्ध्वस्त केले. भारताकडनं लाहोरमधली हवाई सुरक्षा प्रणाली सुद्धा यानंतर ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून नष्ट करण्यात आली. त्यामुळे भारतानं पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त धक्का दिलाय, उत्तर दिलंय आणि पुन्हा एकदा पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला धडा शिकवलाय. तर भारताच्या सुदर्शन चक्रानं म्हणजे S-400नं पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानची कंबर मोडलेली आहे किंवा भारताचं खूप मोठं संरक्षण हे S-400नं केलंय. ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतामधल्या 15 शहरांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारताची सर्वोत्तम संरक्षण प्रणाली S-400नं म्हणजे सुदर्शन चक्रनं हा हल्ला नाकाम केला आणि पाकिस्तानचे ड्रोन हवेमध्येच उडवले. पाकिस्ताननं मध्यरात्रीच्या दरम्यान पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधल्या भारतीय लष्कराच्या तळांवरती हल्ल्याचा प्रयत्न केला. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथलासह देशातील 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला, पण सुदर्शन चक्रनं या सिस्टीमनं S-400नं पाकिस्तानचे सगळे मिसाईल्स आणि ड्रोन हे हवेतच नष्ट केले. त्यानंतर भारतीय वायुदलानं सुद्धा उत्तर दिलं, कारवाई केली. ड्रोनचा वापर करून लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. तर पहलगामचा बदला घेण्यासाठी भारतानं सुरू केलेलं ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही, तर ते अजूनही सुरू असल्याचं सूचक विधान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. रक्षा मंत्री ने कहा है कि ये ऑन गोइंग ऑपरेशन है, इसलिए पूरे एक घटना को अलग से ब्रीफिंग या अलग से उसको प्रेजेंटेशन करना सही नहीं है, क्योंकि घटना चल रहे हैं, आप सबको मालूम है, इसलिए उसको उस तरीके से ब्रीफिंग नहीं होते हैं. आणि भारतावरती जेव्हा पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरचा बदला म्हणून एक प्रकारे 15 ठिकाणांना लक्ष्य केलं, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अर्थातच भारतानं हल्ला परतवून लावला, पण पाकिस्तानच्या कृतीला चोख उत्तर सुद्धा दिलं आणि पाकिस्तानची HQ-9 ही जी सिस्टीम आहे, रडार यंत्रणा आहे, जी त्यांनी चीनकडनं खरेदी केली आहे, ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. ही प्रणाली काय आहे? तर चीनकडनं HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. रशियाचं S-300 आणि अमेरिकेचं पॅट्रियॉट या दोन्ही प्रणालींचं मिश्रण म्हणजे HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली. चीननं S-300 आणि पॅट्रियॉटचं तंत्रज्ञान चोरलंय आणि HQ-9 ची निर्मिती केली आहे. HQ-9 ची मारा करण्याची क्षमता साधारणतः 120 ते 250 किलोमीटर अंतरापर्यंतची आहे. त्याचे एकूण 3 प्रकार आहेत: HQ-9A, HQ-9B आणि HQ-9BE. क्रूज मिसाईल, लढाऊ विमानं आणि बॅलिस्टिक मिसाईल नष्ट करण्याची क्षमता या HQ-9 मध्ये आहे. AESA रडार, मल्टी ट्रॅकिंग आणि मल्टी टार्गेट नष्ट करण्याची क्षमता सुद्धा HQ-9 मध्ये असल्याचं बोललं गेलं, पण या सगळ्या क्षमता भारताच्या हल्ल्यासमोर फोल ठरल्या. यामध्ये पाकिस्तान के जेवढे भी मिसाईल डिफेन्स सिस्टम असतील किंवा जे वेपन्स असतील ते चायना मेड आहे आणि चायना हा कायमच त्यांच्याकडे जे रिजेक्टेड आहे किंवा दुय्यम दर्जाचे जे वेपन सिस्टम आहे तर ते आपल्या मित्र देशांना देतो आणि तिथं ते ट्रायल बेसिसवरती असतं. तर त्यामुळे ते मित्र देश यामध्ये कायमच संकटात येतात असं जागतिक लेवलवर बघण्यात आलं आहे. आणि या बातम्यांचा